श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्री गुरुचरित्रामुळे मनुष्याला जीवनामध्ये अनेक असे अद्भुत फायदे मिळतात. मनुष्याची सतत प्रगती होते, मनुष्याला मनोवांछित यश मिळते. तर आज आपण बघणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 25. मित्रांनो, अध्याय सुरुवात करण्यापूर्वी खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करूयात आणि अध्यायाला सुरुवात करूयात. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक, श्री गुरूंच्या लीलांचा विस्तार इतका मोठा आहे की त्या सर्व सांगताच येणार नाहीत. तथापि ज्या ज्ञात आहेत त्याच तुम्हाला सांगत आहे. आता पुढे काय घडले ते ऐका. विदुरा नगरीचा यवन राजा स्वभावाने अतिशय क्रूर होता. तो ब्राह्मणांचा द्वेष करायचा, प्राण्यांच्या हत्या करायचा. आपल्याला सभेत ब्राह्मणांमध्ये वादविवाद घडवून आणायचा आणि आपल्याकडून वेद म्हणून घ्यायचा. तो विद्वान ब्राह्मणांना बोलवून घ्यायचा व म्हणायचा, जो मला वेदांचा अर्थ समजावून सांगेन त्याला मी भरपूर द्रव्य देईन, त्याचा मान सन्मान करीन. त्यामध्ये जे ज्ञानी असायचे ते आम्ही वेदज्ञ नाही असे म्हणून निघून जायचे, पण जे लोभी असायचे ते मतिहीन त्या दृष्ट यवनापुढे वेदशास्त्र वाचायचे. तेव्हा यज्ञकांडाचा अर्थ ऐकताना तो राजा कुस्तीत हसून म्हणायचा, काय हो, तुम्ही यज्ञामध्ये पशुहत्या केलेली चालते, मग आम्ही पशुहिंसा केली म्हणून काय बिघडले? तुम्ही हिंदू स्वतः काय करता हे पाहत नाही, दुसऱ्यांना मात्र दोष देता. अशा प्रकारे तो ब्राह्मणांची निंदा करायचा, पण विद्वानांना मात्र भरपूर बिदागी द्यायचा. त्यामुळे वेदशास्त्रात निपुण असलेले देशोदेशीचे अनेक ब्राह्मण द्रव्याच्या लालसेने त्याच्याकडे जायचे. एके दिवशी 2 ब्राह्मण विदुरा नगरीस आले. त्यांनी त्या राजाची भेट घेतली व आपली कीर्ती सांगू लागले. म्हणाले, आम्ही 3ही वेद उत्तम जाणतो. त्या बाबतीत आमच्याशी वाद घालून आम्हाला जिंकेल असा तोलामोलाचा विद्वान अजून तरी भेटलेला नाही. आमच्या विद्वत्तेचा सर्वत्र दबदबा आहे, म्हणून इथे कोणी वेदज्ञ असल्यास त्याची आमच्याशी 4ही वेदांवर चर्चा घडवून आणावी. त्या यवनासाठी ते एक आव्हानच होते. त्याने आपल्या नगरातील सर्व विद्वान ब्राह्मणांना त्वरित बोलावून घेतले व म्हणाला, तुम्ही यांच्याशी चर्चा करा. तुमच्यापैकी जे कोणी वादात जिंकतील त्यांना मी अपार द्रव्य देईन. तेव्हा आलेले ज्ञानीजन म्हणाले, हे दोन्ही ब्राह्मण प्रकांड पंडित आहेत, यांची विद्वत्ता खूप थोर आहे, आम्ही यांच्याशी काय वाद घालणार? तेव्हा आपल्या नगरातील विद्वान पंडितांनीही त्यांना मान दिलेला पाहून राजाने त्या दोघांचा मोठा गौरव केला. त्यांना ब्रह्मवृंदाचे प्रमुख म्हणून घोषित केले. त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. अशा प्रकारे राजाकडून प्रतिष्ठा प्राप्त झाल्यामुळे त्यांना मोठा गर्व झाला. ते म्हणाले, महाराज, आम्हाला वाद घालण्यासाठी कोणी मिळतच नाही, मग आमचे श्रेष्ठत्व कसे सिद्ध होणार? आम्हाला आमचे शिक्षण व्यर्थ झाले असे वाटू लागले आहे, म्हणून आम्ही दिग्विजयासाठी जाऊ इच्छितो. आम्ही सर्वत्र हिंडून ब्राह्मणांशी वाद घालू, त्यात पराभूत होणारे आणि वाद न घालता आमचे श्रेष्ठत्व मान्य करणारे अशा सर्व विद्वानांकडून आम्ही जयपत्र घेऊ. तुम्ही आम्हाला तसे अधिकारपत्र द्या. ते मान्य करून त्याने तशा आशयाचे राजमुद्रित अधिकारपत्र त्यांच्याकडे दिले. राज आज्ञेने ते दोन्ही तामसी ब्राह्मण गावोगावी हिंडून जयपत्रे लिहून घेऊ लागले.
अनेक नगरे हिंडत ते दक्षिणेस भीमातीरी वसलेल्या कुमसी गावी आले. तिथे लोकांकडे चौकशी केली असता त्यांना त्रिविक्रम भारतींचे नाव कळले. म्हणून त्यांनी त्यांची भेट घेतली व म्हणाले, तुम्ही स्वतःला त्रिवेदी म्हणवता ना? मग आमच्याशी वाद घाला, नाहीतर जयपत्र लिहून द्या. त्रिविक्रम भारती सुज्ञ होते. ते विनम्रपणे म्हणाले, अहो, मी त्रिवेदी आहे हे तुम्हाला कोणी सांगितले? मी अज्ञानी संन्यासी आहे. भिक्षेवर उदरनिर्वाह करतो. मी वेदज्ञ असतो तर इथे अरण्यात कशाला राहिलो असतो? मी राजांकडून मान मिळवला असता आणि तुमच्यासारखे सुख उपभोग घेत आरामात जगलो असतो. तुम्ही खूप थोर आहात. माझ्याशी काय वाद घालता? ते ऐकून त्या दोन्ही ब्राह्मणांना राग आला. त्यांना आपल्याकडे अनेक जयपत्रे दाखवली व अभिमानाने म्हणाले, आम्ही थोरच आहोत. आमची कीर्ती सर्वत्र पसरली आहे. तुम्हाला वाद घालायचा नाही ना? मग जयपत्र लिहून देण्यात काय हरकत आहे? त्रिविक्रम भारतींनी त्यांना परोपरीने समजावले, पण ते ऐकेनात. तेव्हा त्यांचा नाईलाज झाला. त्या समयी हे ब्राह्मण ज्ञानमदाने उन्मत्त झालेले आहेत. यांनी अनेकांना अपमानित केलेले आहे. या उर्मटांना शिक्षा करायलाच हवी असा निश्चय करून ते त्यांना म्हणाले, द्विजवर्य, माझे गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूरला आहेत. तुम्ही माझ्याबरोबर तिथे चला. मी त्यांच्या सन्मुख जयपुत्र लिहून देतो. ते मान्य करून दोघेही मेनात बसून गाणगापूरकडे निघाले. मदाचा उन्मेष किती भयंकर असतो पहा. त्रिविक्रम भारती हे मोठ्या योग्यतेचे पुरुष, पण त्यांना पायी चालून हे द्विज सुखासनात बसून निघाले. असो, गाणगापुरात आल्यावर त्रिविक्रम भारतींनी श्रीगुरूंची भेट घेऊन सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा त्यांनी मंदस्मित केले व त्या ब्राह्मणांना म्हणाले, अहो, आम्ही संन्यासी आहोत. आमच्याशी वाद घालून तुम्हाला काय लाभ होणार? आणि आम्हाला हरवले म्हणून तुम्हाला काय मोठेपणा मिळणार? आम्हाला वादविवादात जराही स्वारस्य नाही. अशा प्रकारे त्यांनी त्यांची समजूत काढून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकेनात. ते म्हणाले, जयपत्र मिळवणे ही आमची प्रतिष्ठा आहे. आम्ही चारही वेद जाणतो. आमच्या समोर महाविद्वानांची डाळ शिजली नाही. तिथे तुमच्यासारख्या संन्याशांची काय मिजास? म्हणून बऱ्या बोलाने चर्चा करा, नाहीतर हरलो असे लिहून द्या. श्रीगुरु म्हणाले, द्विजवर्य, एवढा गर्व बरा नाही. गर्वाने देवादिकांनाही त्रास सोसावा लागला आहे. गर्वाने रावण, बाणासूर, कौरव यांचा नाश झाला आहे. पुराणात याचे अनेक दाखले आहेत. अहो, वेद अनंत आहेत. त्यांचा ब्रह्मादिकांनाही थांग लागत नाही. तिथे आम्ही काय चर्चा करणार? तुम्ही स्वतःला चतुर्वेदी म्हणवता ना? मग वेदांताविषयी तुम्हाला काय माहिती आहे ते तरी कळू देत. त्यावर ते गर्वाने म्हणाले, आम्हाला तीनही वेदांची साडंग संहिता येते. नामधारक ब्राह्मणांचे बोलणे ऐकून श्रीगुरूंनी त्यांना काय उत्तर दिले ते पुढे सांगतो, ऐका. अशा प्रकारे अध्याय क्रमांक 25 समाप्त झालेला आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून अध्यायाची समाप्ती करूयात. श्री स्वामी समर्थ.